धन्यवाद। आपण वळी आता या तिसऱ्या मॅचकडे। पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलला फाईन लेगला पाठवलंय आणि बॉलवरती मोहर लागली ती चौकाराची। पाण्याला म्हणतात द्रव्य आणि पहिल्या बॉलचं स्वागत केलंय बॅटिंग करताना फलंदाज यश आणि भव्य। बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे, पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार आणि पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय दिमागदार फटका होता रुबाबदार। बॉल चाललाय सीमा पार, धाबा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4 चौकार। चार धावा धावफलकावरती येत आहेत। एका बाजूला यश, एका बाजूला निलेश। ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतेय। बॉलर तयार, प्रतीक बॅटची कडा, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, मोठ्या विकेटचं पतन, परंतु अंपायर कॉल नो आहे। चक्क गोलंदाज म्हणून इथे आढळलेले आहेत बॉलर प्रतीक, म्हणजे पॅनल्टीच्या 3, नोची 1 4 आणि 1 धाव धावून काढलेली आहे। अशा 5 धावा। नऊ धावा धावफलकावरती येत आहेत। एका बाजूला चक्क गोलंदाज म्हणून प्रतीक आढळले। आता त्यांचे उर्वरित बॉल हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती केलाय बदल। कल्पेश आलेले आहेत गोलंदाजी मार्गवरती। टॉस जिंकून टीम कातवडी बुद्रुक या टीमने निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करत आहोत। वाघजाई सारखेडला बॅटिंगसाठी आमंत्रित केले। स्ट्रायकर एंडला फलंदाज निलेश। फुल टॉस बॉल, दिशा दिली आहे, बॉलने गॅप शोधलाय, बॉल निघाला डीप कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे। पॉवर प्ले मध्ये रिकामी जागा भरलेली आहे। पॉइंट आणि कव्हर्स मधून बॉल पाठवलाय डीप कव्हरला। धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4 चौकार आलाय। फुल टॉस बॉलला दिशा दिली, बॉलने गॅप शोधला। पॉवर प्लेच्या या षटकाचा घेतलाय या बॉलवरती समाचार। बॉल पाठवला सीमा पार, धावा 4 मिळत आहेत। एका बाजूला गोलंदाजी मार्गवरती कल्पेश आलेले आहेत। उर्वरित बॉल हाताळण्यासाठी प्रतीकला थांबवलं। अद्यापही विकेट मिळाली नाहीये। दिशा दिली आहे, वाईडिश लॉंग ऑफला खेळाडू आहेत। एक सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न होईल का? तर हो, नॉन स्ट्रायकर एंडला फेक केलेली आहे। 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत। एका बाजूला पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे टीम कातवडी बुद्रुक। टॉस जिंकला, निर्णय घेतला की आम्ही क्षेत्ररक्षण करत आहोत। या निर्णयावरती या टीमला आता खरं उतरावं लागेल। जीवनामध्ये एखादा निर्णय आपण घेतो ना, तो निर्णय योग्यच आहे हे आपल्याला सिद्ध करता आलं पाहिजे। पाठीमागच्या मॅचचा आपण सामनावीराचा पुरस्कार ठिकाणी प्रदान करूया। हा नो बॉल आहे, पंच कळवत आहेत। हा बॉल पुन्हा टाकावा लागेल। नो +1 अशा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे। फ्री हिटचा बॉल, फुल टॉस बॉल, त्याला दिशा दिली, कलात्मक फटका निघालाय फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून। बॉल सीमा रेषेच्या पलीकडे, मिळाला मोका, दिला या बॉलवरती ठोका। बॉल सीमा पार, धाव संख्या वाढवणारा षटकार। जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये। वाघजाई सारखं या टीमची आपण पाठीमागच्या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार ठिकाणी प्रदान करूया। सामनावीराचा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत। धाव संख्या 23 याही बॉलला दिशा दिली आहे। बॉल निघाला डीप कव्हर सीमारेषा, तोडून फोडून बेदून बॉल होईल फरार। रन्स मिळतात 4 याही बॉलवरती। पॉवर प्ले मध्ये पॉवर प्ले तोड बॅटिंग, विस्फोटक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये। 27 धावा धावफलकावरती पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये। 27 वरती 0। अजून षटकातला 1 बॉल बाकी आहे। पॉवर प्ले मध्ये वाघजाई सारखं या टीमने काय बॅटिंग केली आहे, कमालीची बॅटिंग केलेली आहे। परंतु एका बाजूला जोमाने कमबॅक करावं लागेल। कातवडी बुद्रुक या टीमला प्रतिभा आहे। काय फटका खेळलाय, क्रीजच्या खोलीचा वापर केलाय, लांबी पाहावी लागेल आणि सीमारेषेलगत हा कॅच पूर्ण केलेला आहे। धक्का क्रमांक लागला पहिला टीम वाघजाई सारखेडला आणि आक्रमक फलंदाजाला आकारकार माघारी पाठवण्यामध्ये यश आलं। शफल झाले होते, ऑफ स्टंपच्या बाहेर निघून आले होते। त्यानंतर हा फटका खेळला होता, लांबी कमी पडली आणि मोबदला भोगावा लागला, तो म्हणजे विकेट। चांगला कॅच कंप्लीट केला, सीमारेषेलगत अगदी जवळ होते फार। थोडीशी लांबी कमी पडली, त्याचा मोबदला भोगावा लागतोय। आपण
सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करूया. इकडे इकडे उलट अनिल दादा कदम म्हणजे शुभाशय हा सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी आपण प्रदान करत आहोत. चांगला खेळ आशिषचा पाठीमागच्या मॅच मध्ये राहिलेला आहे आणि आपण त्यांना या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार प्रदान करत आहोत. पाठीमागची मॅच आणि त्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान केला जात आहे. ज्योतिराम ओव्हर नंबर 2 मध्ये येत आहेत. एक अनुभवी खेळाडू सारकळगावचे गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये येतात. एका बाजूला राम देवरे गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. ऑलराऊंडर खेळाडू आहेत गोलंदाजी मार्क वरती. एका बाजूला बॅटिंग मध्ये निलेश, एका बाजूला ज्योतिराम. पाठीमागच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा डॉट आलाय. कोणतीही डाव्या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. सुरुवात या ओव्हरची अगदी राम देवरे यांनी चांगली केली आहे. निलेश सारख्या फलंदाजाला बांधून ठेवले. स्ट्रायकरला तयार. आक्रमण केलं या बॉलवरती. फटका फसलाय. खेळाडू वेगाने कॅच पूर्ण करू शकले नाही. फार मोठा अंतर होतं, परंतु प्रयत्न चांगले केले. प्रयत्न तुम्हाला करावेच लागतात. एफर्ट चांगले होते, परंतु बॉल पर्यंत पोहोचू शकले नाही. या बॉलच्या पाठीमागे काही धावा निश्चित वागजाय सारकळला मिळतील. 2 धावसंख्या पुढे सरसावतीये. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहत आहात असोसिएशन चॅम्पियन्स ट्रॉफी 2025-26 पर्व. लालसा दिली, गुडगा टेकवला, एक पाय बाहेर काढला, बॉल पाठवलाय डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेटच्या मधून सरळ 6 धावेंसाठी. टेनिस बॉल क्रिकेटची बैठक. गुडगा टेकवला, बॉल ऑन साइडला खेचला, बैठक फटका खेळलाय आणि बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. टेनिस बॉल क्रिकेटची बैठक, षटकार. मैदानाच्या आतमध्ये निलेश यांनी आपल्या फलंदाजीची लकब दाखवायला सुरुवात केलेली आहे. चांगली बॅटिंग केली. सुरुवातीला यश यांनी मोर्चा सांभाळला, त्यानंतर आता जबाबदारी निलेश यांनी घेतली. धावसंख्या 35 वरती जाऊन पोहोचले. हा जो वेग वाढलाय ना, तो प्रखरतेने कमी करावा लागेल. कातवडीला गोलंदाजी करताना चला थोडीशी घाई करूया. दोन्ही संघांना विनंती करूया की मित्रांनो, आपण वेळ जास्तीचा घेऊ नका. शपल झाले. डीप स्क्वेअरला खेळाडू झडप घालतायत. समय सूचकता, हजर जबाबीपणा त्या ठिकाणी दाखवला. पाहिलं की कॅच पर्यंत आपण पोहोचू शकत नाही. अंगाच्या साह्याने हा बॉल थांबवला आणि संघासाठी काही धावा वाचवल्या. एक सिंगल मिळतीये या बॉलवरती. 36 वरती 1. पायांचा वापर केलाय. बॉल थोडा वेळ हवेत आहे. कव्हरचे खेळाडू जाऊन पोहोचतील का नाही. डीप कव्हर होतून खेळाडू बॉलचा पाठमोरा करतायत. बॉलची फेकी होतीये. एका धावेचं रूपांतर फलंदाजांनी लगेचच दुहेरीमध्ये केलेलं आहे. या जोडीमध्ये आता एक छोटीशी पार्टनरशिप उभी राहत आहे. तुम्ही पाहत आहात एका बाजूला लोटेकर, माफ करा, कातवडी बुद्रुक आणि त्यांच्या विरुद्ध वागजाई सारकळ अशी तिसरी मॅच आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ आता संपला. धावसंख्या 38, 1 गडी बाद. 38 वरती 1. निलेश बॅटिंग करतायत. तब्बल 16 वरती 7 बॉल खेळले. ज्योतिराम 2 बॉल 2. हे आतापर्यंतचं विश्लेषण आहे. अडतीस धावा 1 गडी बाद अशी स्थिती असताना मैदानाच्या आतमध्ये टॉस कातवडी बुद्रुक या टीमने जिंकला. त्यांनी सांगितलं की आम्ही प्रथमतः गोलंदाजी करत आहोत. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. चला दोन्ही टीमला विनंती करूया की थोडीशी घाई करा. ग्रुप सी मध्ये आपण हे सामने पाहत आहोत. त्यानंतर ग्रुप डी ला सुरुवात होईल. ड गटातून बरेचसे सामने आपल्या समोर येतील. घाटवण, कासानी, जांभळमुरे, अंबानी, आटाळी, बोरणे आणि यवतेश्वर. रवींद्र मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 चं षटक. सुरुवात चांगली केली. डॉट बॉलने सुरुवात केलेली आहे. .38 38 वरती 1. बॅटिंग मध्ये बॅटची कडा, फ्लाय स्लिपा खेळाडू निलेश यांच्या बॅटने या बॉलची कडा घेतली.
त्यानंतर एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतीये. धावसंख्या थोडीशी पुढे सरसावते. ज्योतिराम स्ट्रायकर एंडला तयार होतील बॅटिंग मध्ये. खास करून निलेश यांचा खेळ बहरलाय. बॉलर तयार. जागेवरतूनच फटका खेळलाय. खेळाडू बॉलच्या खाली आणि फलंदाज ज्योतिराम इथे येतील माघारी. आणखीन एक धक्का लागलेला आहे वाघजाई सारकड या टीमला. पुढे सोडलेला बॉल सरळ बॅटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. फटका पूर्णपणे फसला. बॉल हवेत उभा राहिला. क्षेत्ररक्षकाने येऊन आपलं काम चोख केलं. चांगला कॅच या ठिकाणी पूर्ण केला. धक्का लागला आणखीन एक टीम वाघजाई सारकड या टीमला. चला येणाऱ्या फलंदाजाला विनंती करूया की आपण थोडंसं धावत या. साईराज मैदानाच्या आतमध्ये मधल्या फळीमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. निलेश मैदानाच्या आतमध्ये आहेत बॅटिंग करताना. षटक क्रमांक 3चा खेळ रंगलाय. खोलवर टप्प्याचा बॉल त्याला समोर खेळला. ऑन ड्राईव्ह केलाय. एक सिंगल धाव. लॉंगॉनला खेळाडू आहेत. बॉल माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी बॉल पर्यंत पोहोचतो या प्रयत्नामध्ये फक्त आणि फक्त एकच धाव इथे खर्च केली आहे. सध्याच्या घडीला तर या दोन्ही फलंदाजांनी संयम ठेवलाय कारण जी विकेटची पतझड आहे ती सध्याच्या घडीला थांबवली आहे. बॉलर पुन्हा तयार. रवींद्र पाठीमागच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न. धाव घेण्याचा प्रयत्न इथे थांबवलाय कारण जोखमीचं ठरलं असं. कारण यष्टीरक्षक हे तत्पर होते. लगेच आले. बॉलला पकडलं आणि त्यानंतर मात्र फलंदाजांनी धाव घेणं थांबवलं. कोणती धाव या बॉलच्या पाठीमागे मिळू शकणार नाही. या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी. काटकसरीचं हे षटक. क्षेत्ररक्षक बॅकअपला येत आहेत. दुसरीचा प्रयत्न केला गेलाय आणि 2 धावा या बॉलच्या पाठीमागे पूर्ण होत आहेत. नाखुश आहेत क्षेत्ररक्षक आणि इथे पंचांनी सांगितले की दुसरीला फलंदाज आउट आहेत. एकच धाव या बॉलच्या पाठीमागे घेऊया. थोडेसे नाखुश होते कारण ज्या प्रकारची फेक क्षेत्ररक्षकांनी केली होती थोडासा उशीर झाला होता परंतु फलंदाजांनाही पोचायला उशीर झाला आणि ही विकेट या ठिकाणी प्राप्त होतीये टीम कातवडी बुद्रुक या टीमला. तुषार मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. सुरुवात जी वाघजाई सारकळने केली ना ती अप्रतिम होती परंतु त्याच्यामध्ये वाघजाई सारकळला सातत्य ठेवता आलं नाही. पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकावर 27 मिळाल्या होत्या. 41 धावा. आणि त्यानंतरच्या 12 बॉलचा जर आपण खेळ पाहिला असेल ना तर त्यानंतर मिळालेल्या धावा अवघ्या 14 होत्या. म्हणजे ज्या प्रकारची गोलंदाजी कातवडी बुद्रुक या टीमने केली. धावसंख्येचा वाढलेला वेग कमी केला. आलेग्राफ खाली ओढला. विकेट मिळत नव्हत्या त्या विकेट मिळायला सुरुवात झाली परंतु अंतिम षटकाचा खेळ आता बाकी आहे. ज्या प्रकारचा पहिल्या षटकामध्ये खेळ केला तो वाघजाई सारकळने त्याच प्रकारचा काहीसा खेळ आता अंतिम षटकामध्ये करावा लागेल. बॉलर तयार. प्रणित. फटका फसलाय पॉइंटला. खेळाडू बॉलच्या खाली. आणखीन एका विकेटचं पतन. फलंदाज साईराज मैदानाच्या आतमध्ये आले. आता साईराज मैदानाच्या बाहेरही चाललेले आहेत. अंतिम षटक म्हटलं की तुम्हाला मोठ्या फटक्यांचं धाडस करावं लागतं आणि धाडस करताना विकेटचं पतन होत आहे. अंतिम षटक म्हटलं की तुम्हाला बॅट फिरवावीच लागते. आपण ड्रॉ करत आहोत. डीजे संबरवाडी अनावळे आणि शिवशक्ती संबरवाडी आणि या मॅच मधून जो विनिंग होईल त्याची एक विजेता चिठ्ठी म्हणून ऍड केली जाईल. त्यांचे 12वे खेळाडू आहेत. आपण ड्रॉ करत आहोत. सर्व कॅप्टन्सला विनंती की आपण या. आपला ड्रॉ या ठिकाणी होत आहे. पुढच्या फेऱ्या कोणामध्ये आहे डीजे संबरवाडी अनावळे आपल्याला विनंती आहे आणि टीम शिवशक्ती संबरवाडी आपण रिपोर्टिंग करा. बीमरचा नो बॉल आहे. पंच ठिकाणी कळवतात. सांगतात की हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. अंतिम षटकामध्ये या गोष्टी तुम्हाला टाळाव्या लागतात. समोरच्या टीमला कशा प्रकारे कमी धावसंख्येवरती रोखता येईल याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागतो आणि बॅटिंग करताना प्रयत्न हाच करावा लागतो. जास्तीत जास्त धावा कशा प्रकारे कुठता येतील याचा प्रयत्न बॅटिंग टीमला करावा लागतो. बॉलर तयार. लोअर फुल टॉस. गॅप मध्ये बॉल आहे. खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर जाऊन हा बॉल फील्ड करतील. एकच धाव बॉलच्या पाठीमागे मिळेल. आपण ड्रॉ करत आहोत. टीम डीजे संबरवाडी अनावळे शिवशक्ती संबरवाडी आणि 2 संघ जे मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत त्यांचे 12व्या खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. त्यांच्या समोर हा ड्रॉ होईल. त्याचबरोबर रवींद्र दादा जांभळे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. ग्रामपंचायत संबरवाडीचे सदस्य आहेत. त्यांचे आपण स्वागत करूया आणि वळूया
आणि या बॉलच्या पाठीमागची रंगत आपण पाहूया. अखेरकार या बॉलवरती जो फटका खेळलाय तो समोरच्या बाजूला फटका होता आणि या बॉलने सीमारेषा चिरली आहे. सरळ 4 धावांसाठी धावसंख्या वाढवणारा चौकार 47 वरती 4. शेवटच्या काही बॉलचा खेळ शिल्लक 3 बॉल. चला थोडीशी घाई करूया. दोन्ही संघाला विनंती करूया की आपण थोडीशी घाई करा. पंचांकडे बॉल आपण सुपूर्द करूया. शेवटचा आता काही बॉलचा खेळ आता प्रगतीपथावरती येतोय. बॉलर तयार. प्रणित उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल. अंपायर कॉल हा वाईड आहे. पुन्हा टाकावा लागेल. अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे. एका बाजूला वागजय सारखं या टीमने बॅटिंग करताना सुरुवात धडाकेबाज केली परंतु त्यानंतर कातवडी बुद्रुक या टीमने जोमाने कमबॅक केलं. शेवटच्या 3 ओव्हरमध्ये केलेली गोलंदाजी. फटका तर हवेत खेळलाय. खेळाडू वेगाने बॉलच्या खाली येतील का नाही, झडप घालतील, हजर जबाबीपणा त्या ठिकाणी दाखवला आणि या बॉलच्या पाठीमागे काही धावा ऍड होतात. चला आपण ड्रॉ करत आहोत. अनावे टीम आपल्याला या अगोदर देखील अनाउन्स केलेला आहे. आपण या अन्यथा ड्रॉ केला जाईल आणि जो काही ड्रॉ होईल तो तुम्हाला मान्य मित्रांनो करावा लागेल. त्यासाठी आपण सर्व टीमला या अगोदर अनाउन्स केलेला आहे. मित्रांना विनंती की खेळाडूंना विनंती की आपण या, आपण ड्रॉ करत आहोत. क्षेत्ररक्षक अंगाई सायाने बॉल अडवतायत. या बॉलच्या पाठीमागे काही धावा. अंतिम षटकामध्ये जेवढ्या धावा बनवता येतील ना तेवढा प्रयत्न फलंदाज मैदानाच्या आत में करतात. 2 धाव्या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतील. धावसंख्या पुढे सरसावतीये. सोडून दिलाय बॉल. दिशा पाहावी लागेल. पंचाने सांगितलं की हा दिशाहीन बॉल आहे, वाईड आहे. हा बॉल पुन्हा टाकावा लागतोय. शेवटच्या काही बॉलचा काही शिल्लक आहे. ड्रॉ होईल आणि त्यानंतर लगोलग टॉस होईल याची आपण दक्षता घ्या. खोलवर टप्प्याचा बॉल बॅक टू द बॉलर आणि रनआउटची संधी आणि त्या संधीचं इथे सोनं केलंय की नाही केलंय. एक धाव तो पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न केला आणि या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या 2 धावा इथे मिळत आहेत. पंच या बॉलच्या पाठीमागे 2 धावा. 2 धावा आपण स्कोर बोर्ड मध्ये ऍड करूया. प्रथम बॅटिंग करताना टीम वाघजाई सारखं या टीमने बनवल्या 55 धावा. कातवडी बुद्रुक या टीमला बनवायच्या आहेत धावा 56. आपण करूया पुढील काही सामन्यांचा ड्रॉ. एका ग्रुप मध्ये खेळणारे संघ आहेत 7, त्यामुळे आता इथून पुढे ड्रॉ होईल. ड्रॉ आपण या ठिकाणी करत आहोत.
ड्रॉ या ठिकाणी संपन्न होत आहे. रवी दादा पोपळ यांच्या शुभ हस्ते हा ड्रॉ या ठिकाणी होत आहे आणि पहिली मॅच आनावळे विरुद्ध डीजे सांबरवाडी अशी मॅच होणार आहे. याची आपण नोंद घ्या. आणि जो संघ या मॅच मधून जिंकेल त्या संघाला शिवशक्ती सांबरवाडी या विरुद्ध खेळावा लागेल असा ड्रॉ आता झालेला आहे. याची आपण सर्व चारही संघांनी नोंद घ्यावी. पहिला सामना आता यानंतर ड्रॉ मधून आपल्या समोर येत आहे. डीजे सांबरवाडी त्यांच्या विरुद्ध आनावळे खेळेल आणि या मॅच मधून जो संघ जिंकेल त्या संघाला शिवशक्ती सांबरवाडी या टीम विरुद्ध खेळावा लागेल. याची आपण नोंद घ्या. 24 बॉल 56. चला मैदानाचा ताबा घ्या. टीम वाघजाई सारखं एका रांगेमध्ये मैदानाच्या आतमध्ये येत आहे. हा हंगाम आणि या हंगामातली पहिली क्रिकेट स्पर्धा. प्रत्येक संघ जर तुम्ही पाहिलं ना तर प्रत्येक संघाच्या खेळाडूंच्या अंगावरती नवीन जर्सी आहे आणि या हंगामाची उत्कंठा असते. आपण टॉस करूया. चला टॉस साठी या. आनावळे आणि त्यांच्या विरुद्ध डीजे सांबरवाडी आपला टॉस या ठिकाणी होत आहे. आनावळे विरुद्ध डीजे सांबरवाडी आपला टॉस या ठिकाणी होणार आहे. आपण या. चला दोन्ही संघांना विनंती करूया की आपण अधिकचा वेळ घेऊ नका. असोसिएशन चॅम्पियन्स ट्रॉफी 2025-26 पर्व या स्पर्धेचं जे लाईव्ह टेलिकास्ट आहे झी क्रिकच्या माध्यमातून संपूर्ण टीम त्यांची जोडलेली आहे. एक चांगलं कामकाज त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून सुरू आहे. 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट होत आहे. त्याचबरोबर आणखीन एक कॅमेरामॅन या ठिकाणी उपस्थित आहेत. खास अलिबाग वरतून आलेले आहेत संदीपजी साखरे आणि तेही या स्पर्धेच्या आठवणी या ठिकाणी जपतायत. काही छोट्या छोट्या मुवमेंट्स आहेत ते आपल्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करतायत. एका बाजूला वोळी आणि पाहूया या मॅचची रंगत. कारण कॅमेरामॅन हा किती महत्वाचा घटक आहे. एखादा क्षण येतो एखादा क्षण जातो परंतु या विशिष्ट क्षणांना आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करून आपल्या आनंदाला आकार देणारी ही मंडळी असतात. आणि आज झी क्रिकच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट होत आहे. मॅचची सुरुवात होत आहे. 56 धावा 24 बॉल. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आत. रामदेवरे आणि हर्ष एका बाजूला अनुभव तर एका बाजूला एक युवा खेळाडू. तर गोलंदाजी मार्क वरती वाघजाई सारकळ कडून लीड गोलंदाज म्हणून काम करतायत. यश गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. सारकळ गावचे एक ऑलराऊंडर क्रिकेटर गोलंदाजी मार्क वरती. चला मित्रांनो मॅच सुरू करा आपण. पहिला बॉल प्रगतीपथावरती. 11:44 होत आहेत आणि 17 क्रमांक 2 ला सुरुवात होतीये. रामदेवरे स्ट्रायकर एंडला. एका बाजूला सारखळचा यश गोलंदाजी मार्कवर तयार होतोय. बॅटिंग मध्ये चांगली चमक दाखवली आहे. आज गोलंदाजी मध्ये धमक दाखवावी लागेल. एक आक्रमक फलंदाज रामदेवरे. शरीरापासून बॉल बाहेर काढलाय. दूर ठेवलाय. अवे फ्रॉम द बॉडी होता. डॉट टाकला यशने. पहिलाच बॉल डॉट. सुरुवातच या षटकाची डॉट बॉलने केली आहे. फुल टॉस बॉल क्लिअर केलाय. मिड ऑफ आणि बॉल पाठवला सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे. 4 चौकार. पॉवर प्ले म्हणलं की क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरतून बॉल टोलवणं आणि तेच काम मैदानाच्या आतमध्ये रामदेवरे यांनी केलंय. क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरतून बॉल टोलवला आणि पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी प्रत्युत्तर चांगलं द्यावं लागेल. हाई बॉल सरळ बॅटने खेळलाय. बॅकअपला खेळाडू नाहीये. बॉल पुन्हा एकदा निघाला. एक्स्ट्रा कव्हर. सीमारेषा तोडून लागोपाठचा दुसरा चौकार. पॉवर प्ले मध्ये ज्या प्रकारची बॅटिंग वाघजाई सारकळने केली होती त्याचं प्रत्युत्तर आता कातवडी बुद्रुकने दिलं. सरळ बॅटने खेळलेला स्ट्रोक लॉफ्टेड स्ट्रोक होता. बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी. तुम्ही सुरुवात कशी करता याच्यावरती भरपूर काय अवलंबून आहे परंतु त्याच्यामुळे तुम्हाला सातत्य ठेवावं लागतं. वाघजाई सारखळची सुरुवात ही पॉवर प्ले मध्ये धडाकेबाज होती परंतु त्यानंतरच्या 3 षटकांमध्ये तितक्याशा वेगाने धावा येऊ शकल्या नव्हत्या. परंतु प्रत्युत्तर देताना कातवडी बुद्रुकने प्रत्युत्तर चांगलं दिलंय. परंतु यशचा हा चांगला बॉल आहे.
खोलवर टप्प्याचा टाकला. प्रत्येक बॉल तुम्हाला वेगळ्या प्रकारे टाकावा लागतो. प्रत्येक बॉलमध्ये तुम्हाला वेगळं मिश्रण अंमलामध्ये आणावं लागतं आणि तेच काम आता प्रखरतेने मैदानाच्या आतमध्ये यश यांनी केलंय. 9 वरती 0. चला थोडीशी घाई करा. एक पाय पुढे काढलाय. बॉल समोरच्या बाजूला. खेळाडू बॉलच्या खाली. आणि आज हर्ष मोठा खेळ करू शकलेले नाहीयेत. पहिलाच बॉल पेस करत होते. आक्रमण फसलं. एक पाय पुढे काढला होता. लांबी कमी पडली. स्ट्रोक मध्ये माघारी जावं लागेल. चांगला कॅच सीमारेषेलगत या ठिकाणी पकडलेला आहे. धक्का क्रमांक या ठिकाणी लागतोय पहिला. टीम कातवडी बुद्रुक या टीमला जमेची बाजू कोणती आहे तर रामदेवरे अजूनही मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. यश संघासाठी पहिली विकेट या ठिकाणी प्राप्त करून देत आहेत. काही बॉल यशांनी महागडे टाकले परंतु काही बॉल त्यांनी चांगले टाकलेले आहेत. त्यामुळे हे जे षटक आहे ना हे दोन्ही संघांसाठी चांगलं राहिलं. 2 मोठे फटके आले. 1 विकेट आली. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी प्रतीक येत आहेत. शेवटचा बॉल षटकातला. यश राईट आर्म वर विकेट. शफल झाले. वेळेची अचूकता नाहीये. प्रयत्न हाच होता की फाईन लेग लॉंग लेग डीप स्क्वेअर लेग मध्ये हा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला. डावपेच उधळून लावले. डॉट आला. एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. 56चं लक्ष आहे. आता 47 बनवायचे आहेत. येणारे बॉल 18 बॉल 47 धावांची अजूनही गरज आहे. चला थोडीशी घाई करूया दोन्ही संघ. आपण थोडस सहकार्य करा. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर आता कशा प्रकारची आखली आहे. गोलंदाजी मार्क वरती निलेश येत आहेत. क्रमांक 2चं षटक आपल्या नावी घेतील. सी कॉर्नरला एक खेळाडू लॉंग ऑनला उभा केलेला आहे. मिड विकेटला एक खेळाडू. अनवळे टीम आपला प्रतिनिधी पाठवा. आपला या ठिकाणी टॉस केला जाईल कारण यानंतरची मॅच आपली आहे. इथून पुढे 3 षटकांचा खेळ उरलेला आहे. टीम अनावळे आपल्याला विनंती की आपण रिपोर्टिंग करा कारण ज्यावेळेस टॉस होईल त्यावेळेस तुम्हालाही प्लॅनिंगसाठी वेळ मिळेल. तुमच्या मॅचच्या तयारीसाठी तुम्हाला वेळ मिळेल. त्यासाठी आपण टॉस करून घ्या अशी विनंती आपण करूया. चला बॅटिंग ऑर्डर आणि फिल्डिंग टीमला विनंती करूया की आपण थोडीशी घाई करत आहोत. बॉलर तयार. निलेश ओव्हर नंबर 2. फुल टॉस बॉल डीप स्क्वेअर लेगला. बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे. 6 षटकार आलाय. शक्ती आणि युक्तीचा या बॉलच्या पाठीमागे साधलाय मेळ. रामदेवरे यांनी केला या बॉलवरती चांगला खेळ. बॉल सीमा पार. षटकार. चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये. रामदेवरे यांनी फुल टॉसला चांगल्या प्रकारचा न्याय दिला. बॉल पाठवला सीमारेषा पार. फुल टॉस बॉल म्हटलं की मेजवानी आणि त्या मेजवानीवरती पुरेपूर ताव मारलाय. या गोष्टी फुल टॉस बॉल सारख्या टाळाव्या लागतील. गोलंदाज निलेश यांना. बॉल क्रमांक 2. स्विच हिटचा फटका. बॅकअपला खेळाडू आहेत. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. हा असा फटका आहे जो अलीकडच्या काळामध्ये आता परवलीचा झालेला आहे. बरेचसे खेळाडू अशा प्रकारचा फटका खेळतात आणि बरेचशा खेळाडूंनी या प्रकारचं कौशल्य आत्मसात केलेलं आहे. हा बॉल इथे डॉट आलाय. कोणती डाव्या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. निर्धाव बॉलची सांगता होतीये. फुल टॉस बॉल. हा नो बॉल आहे. अंपायर कॉल. अडवलाय सीमारेषे लगत. नो +1. हा नो बॉल आहे. बीमरचा नो बॉल आहे आणि हा बॉल आता
पुन्हा टाकावा लागेल कारण यानंतरचा बॉल फ्री हिटचा आहे. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे स्कोर बोर्डवर ऍड करूया. 9+1 धावसंख्या 18. रामदेवरे स्ट्रायकर एंडला. फ्री हिटचा बॉल. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, मिड विकेटला बॉल सीमा रेषेच्या पार. रामदेवरे यांचा आणखीन एक वार, बॉल सीमा पार, षटकार. रामदेवरे मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करतायत. ही फार महत्वाची विकेट आहे. आई बॉल पाठवला सीमा पार. म्हणजे या विकेटसाठी जाळं, रणनीती, प्लॅनिंग, नियोजन सर्व काही गोष्टी कराव्या लागतील. गोलंदाजी करताना वाघजाई सारखं या टीमला ही महत्वाची विकेट आहे. दोन्ही संघांसाठी निलेश तयार. आई बॉल पुढे एक पाय काढत खेळलाय परंतु टप्पा पडल्यानंतर बॉलने सीमारेषा तोडली आहे. 4 धावेंसाठी लागोपाठचा आणखीन एक चांगला फटका. धावसंख्येचा पाठलाग करताना आलाय चौकार. 28-28 धावा. 56चं लक्ष आहे आणि या षटकातला आता शेवटचा बॉल बाकी आहे. षटक क्रमांक 2. अशा प्रकारच्या धावा वाघजाई सरकारने पहिल्याच ओव्हरमध्ये कुठल्या होत्या त्याचं प्रत्युत्तर देताना 1.5 बॉलमध्ये 28 कुठलेले आहेत. कातवडी बुद्रुक या टीमने हा फरक आहे. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, मनसुबे उधळून लावले. 2 षटकांचा खेळ संपला. 28 धावा, 12 बॉल आणि 28 चीच गरज आहे. म्हणजे दोन्ही संघांनी अर्धा टप्पा पूर्ण केलाय. चेक त्याचबरोबर आपण टॉस करूया. एका बाजूला आहे अनावळे, त्यांच्या विरुद्ध डीजे सांबरवाडी आणि या मॅचचा टॉस केला जाईल अनिल दादा कदम यांच्या शुभ हस्ते. कॉइन स्पिन केला जातोय. कॉल कोण देणार, सांबरवाडी की अनावळे? सांबरवाडी टीमचे कॅप्टन कॉल करतील. छापा काटा असा कॉल करायचा आहे. कॉइन स्पिन अनिल दादा यांच्या शुभ हस्ते. काटा असा कॉल केलेला आहे आणि या छापाला टीम अनावळेने टॉस जिंकला. निर्णय काय असेल? बॉलिंग. थँक्यू सो मच. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. टॉसमध्ये काय घडलंय? टॉस जिंकलेला आहे अनावळी टीमने. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय डीजे किंग सांबरवाडी टीमला. दोन्ही टीम्सला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झाली आणि पहिला बॉल आणि पहिल्या बॉलच्या पाठीमागे पंचांनी दाद उचलून धरली. पहिल्या बॉलच्या पाठीमागे फलंदाजाला जावं लागतंय माघारी. यष्टी रक्षकाने एका हातामध्ये कॅच हा पकडलाय. परंतु एका बाजूला रामदेवरे मैदानाच्या आतमध्ये आहेत. हेही विसरून चालणार नाही. साईराज आले, महत्वपूर्ण विकेट त्यांनी टिपलेली आहे. प्रतीकला माघारी पाठवलंय. मैदानाच्या आतमध्ये जितेंद्र आलेले आहेत. मधल्या फळीमध्ये त्याला थोडीशी घाई करूया. येणाऱ्या फलंदाजाला विनंती करूया. 28 वरती आता 2. साईराजने सुरुवातच दिमागदार केलेली आहे. गोलंदाजी करताना विकेट मिळवलेली आहे त्यामुळे मनोबल निश्चित वाढला असेल. वेगाने टाकलेला बॉल लेट कट. त्यानंतर एक सिंगल धाव शेवटच्या क्षणी बॅटचा चेहरा बॉलला दाखवला. म्हणजे कुठेतरी या फटक्याच्या पाठीमागे फाईन लेग, माफ करा, थर्ड मॅनला फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि फ्लाय स्लिपला हा बॉल अडवला गेला. एक सिंगल आली आहे. रामदेवरे यांना स्ट्राईक वरती आणलेलं आहे. समजदारीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जितेंद्र यांनी खेळलं कारण रामदेवरे यांची बॅट तळपली आहे. वैयक्तिक 26 धावांवरती बॅटिंग करतायत. 9 बॉल त्यांनी फेस केलेले आहेत. साईराज समोर हे मोठं आव्हान आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जाऊन पोहोचतील का तर नाही. दुसरीचा प्रयत्न, स्ट्रायकर एंडला फेक आणि रामदेवरे क्रीज मध्ये अगदी सहजरित्या पोहोचतायत. 2 धाव्या बॉलच्या पाठीमागे पूर्ण होतील. साईराजने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. चांगले बॉल हाताळलेले आहेत. 3 बॉल टाकले, अवघ्या 3च धावा दिलेली आहेत. म्हणजे षटक जे आहे ना ते काटकसरीचं आहे आणि किंबहुना एक गडी त्यांनी माघारी पाठवलाय. अजून 3 बॉल बाकी आहेत. हे जे षटक आहे ते मॅचला कलाटणी देणारं षटक आहे. साईराज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस बॉल. एका हाताने फटका खेळलाय. बॅटवरचं जे ग्रिप आहे हाताचं ते एका हातातलं निसटलं होतं आणि एका हाताने रामदेवरे यांनी फटका खेळला आणि त्याच्यावरती एक धाव येते. 4 धावा 4 बॉलच्या पाठीमागे साईराज. काय गोलंदाजी केली आहे.
वाकाडण्याजोगी गोलंदाजी, अचूकता, भेदकता, दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा, या सर्व काही गोष्टींची सांगड आज मैदानाच्या आतमध्ये साईराजने घातलेली आहे. हाई बॉल चांगला आहे, यष्टी रक्षक विकेटच्या पाठीमागे. बॉल त्यांच्यापर्यंत कॅरी झाला, परंतु बॅटची एज नव्हती किंवा बॅटचा संपर्क नव्हता. डॉट आलाय, शेवटचा बॉल, प्रेशर वाढत चालला आता कातवडी बुद्रुक या टीमवरती. षटकातला शेवटचा बॉल आहे, जो संघ चांगला खेळ करेल त्याची पकड मजबूत. इथे कॅचचा कॉल, झेल निसटलाय, परंतु रामदेवरे यांनी धाव घेण्याचे कोणतेही संकेत दिले नाहीत. त्यामुळे इथून पुढे स्ट्राईक कोण करणार याचे संकेत मिळाले, रामदेवरे करणार. 3 षटकांचा खेळ संपलाय, 32 धावा, 6 बॉल 24 ची गरज आहे आता इथून पुढे. चला थोडीशी घाई करा, 6 बॉल 24 ची गरज आहे. चला इथून पुढे टीम डीजे सांबरवाडी आणि अनावळे आपण लाईनअप तयार ठेवा. लगेच तुम्हाला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. जसा हा सामना संपेल तुम्हाला लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे, याची आपण नोंद घ्या. येणारे बॉल किती आहेत मित्रांनो? 6 धावा किती बनवायचे विजयासाठी? 24. एका बाजूला पाठलाग, दुसऱ्या बाजूला बचाव. ओव्हर नंबर 4 साठी महत्वपूर्ण पर्याय इथे निवडलाय. एका अनुभवी खेळाडूला गोलंदाजी मार्क वरती आणलंय, नाव ज्योतिराम. ज्योतिराम हे 40+ पेक्षा जास्त वय असणारे खेळाडू आहेत, गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. एका बाजूला बॅटिंग मध्ये रामदेवरे, मोठी उमेद कातवडी बुद्रुक या टीमची. बॅटिंग साठी तैयार होतील. 6 बॉल 24 ची गरज आहे. दर सबके एक जैसे हे होते हैं मगर हौसले सबके अलग अलग है. कोई हताशों के बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है, आणि तो संघर्ष या मैदानाच्या आतमध्ये मॅच मध्ये करावा लागेल. असं म्हणतात की संघर्षातून नव्याचा जन्म होतो, आणि या मॅच मध्ये तो होईल का? हा बॉल डेड आहे, पंच सांगतात की पुन्हा टाकावा लागेल. ज्योतिराम यांना गोलंदाजी मार्कवर तयार होत आहेत. दोन्ही अनुभवी खेळाडू एकामेकासमोर. 6 बॉल 24. खोलवर टप्प्याचा बॉल, एक धाव पूर्ण केले, दुसरीचा प्रयत्न होईल का? रामदेवरे स्ट्राईक वरती येतील का? आणि निश्चित तोच प्रयत्न होता आणि रामदेवरे पुन्हा एकदा स्ट्राईक वरती येत आहेत. ही एक जमेची बाजू आहे टीम कातवडी बुद्रुक साठी. 5 बॉल आता 22 ची गरज आहे. या मॅच मध्ये रंगलेला एक रोमांचक सामना, तुंबळ युद्ध, रोमांच आणि थरार मैदानाच्या आतमध्ये आपण या मॅचचा पाहत आहोत. एका बाजूला वाघजाय सारख्याची मोठी उमेद, ज्योतिराम तयार होत आहेत पुन्हा एकदा. सोडून दिलेला बॉल, अंपायर कॉल वाईड आहे, त्यामुळे इथून पुढे समीकरण थोडस बदलत आहे. 5 बॉल 21 ची गरज. 5 बॉल 21 चा थरार या मॅच मध्ये बाकी आहे. खरा योद्धा तो नाही जो नेहमी जिंकतो, खरा योद्धा तो आहे जो नेहमी लढायला तयार असतो, आणि याही मॅच मध्ये दोन्ही संघांना लढावं लागेल. सोडलेला बॉल नजर रोखून धरली, अंपायर कॉल वाईड. समीकरणामध्ये पुन्हा बदल होतोय. 5 बॉल 20 ची गरज या मॅच मध्ये आहे. या स्पर्धेमध्ये बरेचसे सामने शेवटच्या बॉल पर्यंत गेले. बऱ्याचशा सामन्यांमध्ये अनिश्चितता होती, याही सामन्यामध्ये अनिश्चितता आहे, कारण क्रिकेटचा खेळ असाच आहे. क्रिकेट मधली असणारी अनिश्चितता पाहणे एक विलोभनीय आनंद आहे. क्रिकेटचा आपण भाकीत करू शकत नाही. शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत आपण विजयाचा शिक्कामोर्तब करू शकत नाही. बॉलर तयार. हा क्रिकेटचा खेळ. ताकदीचा वापर केलाय, मिड विकेटला बॉल निघालाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, आणि पहा अशक्य क्या शक्य करून दाखवली. असं एका क्षणाला वाटलं होतं की आता अजेल सुटतो की काय, परंतु पहा हातामध्ये हा बॉल विसवला. लांबी कमी पडली रामदेवरे यांच्या फटक्यातली, आणि डीप वरतून आलेले खेळाडू हात पुढे केले आणि त्या हातामध्ये बॉल विसवला. मोठा धक्का लागलेला आहे टीम कातवडी बुद्रुक या टीमला. रामदेवरे माघारी. मॅच अजूनही जिवंत आहे. 4 बॉल 20. येणाऱ्या फलंदाजाला आक्रमण करावं लागेल. असं म्हणतात पाण्यामध्ये वीज असते तिला गतीची गरज असते. चला फलंदाजाला विनंती करूया की आपण धावत या. आत्मविश्वास आपल्यामध्ये असतो, त्याला आज साथ घालावी लागेल. 4 बॉल 20.
आज हिरो बनण्याची संधी मैदानाच्या आतमध्ये या फलंदाजांना आली आहे. 4 बॉल 20. फटका कव्हर्सला, परंतु हाताला स्पर्श करून बॉल आता चाललाय 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर. 2 धावा मिळालेल्या आहेत. मॅच जिवंत आहे. 2 आल्या तर 18 पाहिजेत. 3 बॉल 3 षटकार मारावे लागतील तरच हा सामना जिंकता येईल. आता टीम कातवडी बुद्रुक या टीमला, वाघजाई सारखं या टीमची थोडीशी बाजू थोडीशी मजबूत होते. मॅच जिवंत असणारा शेवटचा बॉल. पंचांनी कोणती हालचाल केली नाही त्याच्यामुळे हा बॉल डॉट आहे. फलंदाज द्विधा मनस्थितीमध्ये अडकले. बॉल खेळावा की सोडून द्यावा, सोडून दिला आणि पंचांनी सांगितलं की डॉट आहे. 2 बॉलचा खेळ बाकी बनवायचे आहेत. धावा 18. 2 बॉल 18ची गरज. लॉंग ऑफचे खेळाडू धावत चाललेले आहेत. बॉलच्या खाली येतील, झेल पकडू शकलेले नाहीयेत. पुन्हा 2 धावा मिळतील. 16 बनवायच्या आहेत. येणारा बॉल 1 बॉल 16 ची गरज आहे. चला टीम डीजे संबरवाडी आणि अनावळे, आपल्याला आता मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आपण तयार राहा सीमारेषे लगत. आणि अखेरकार हा बॉल डॉट टाकत हा सामना वाघजाई सार्कलने जिंकलाय. कातवडी बुद्रुक या टीमचं मनपूर्वक आभार. तुम्ही इथपर्यंत आलात, तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवलात, या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात, आपले मनपूर्वक आभार. आणि आपल्यालाही या हंगामासाठी